तर पुढची मोठी बातमी पाहूयात। निवडणूक आयोगासंदर्भात पुढील कार्यवाही नेमकी काय करायची या संदर्भामध्ये सर्वपक्षीय विरोधक नेत्यांची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद ही आयोजित करण्यात आली आहे। आयोगाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा विरोधकांनी इशारा दिलेला आहे आणि याच संदर्भातले अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडून। वेदांत, विरोधकांनी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। निवडणूक आयोगासंदर्भातली कार्यवाही ठरणार आहे, काय अपडेट मिळतात? आकांक्षा, मागील आठवड्यामध्ये आपण बघितलं होतं की हे सर्व म्हणजे महाविकास आघाडीचे आणि मनसेचे नेते आणि इतर विरोधातले जे छोटे पक्ष आहेत त्यांनी त्याचं शिष्टमंडळ हे राज्य निवडणूक आयोगांना भेटायला गेलं होतं। त्यांच्याशी 2 दिवस चर्चा म्हणजे आयुक्त असतील किंवा मुख्य अधिकारी असतील यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने एक पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना या सगळ्या मतदार याद्यांसंदर्भातले जे काही पुरावे दिले होते त्याबद्दल तपासणी करून अहवाल सादर करण्यासाठी सांगितलं आहे। मात्र समरी सर्वेक्षणची मागणी ही या महाविकास आघाडी आणि मनसेचे जे शिष्टमंडळ होतं त्यांनी केलेली आहे। राज्यभरातील ज्या मतदार याद्या आहेत त्या आम्हाला दाखवाव्यात ही त्यांची दुसरी मागणी आहे आणि त्यामुळेच या मागण्यांचं नेमकं काय झालं हा प्रश्न पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयोगाला हे सर्व विरोधक विचारतील आणि पुढची जी भूमिका असेल या सगळ्या शिष्टमंडळाची ती आज दुपारी 3 वाजता सेना भवनमध्ये जी पत्रकार परिषद होणार आहे ज्यामध्ये असं कळतं की सर्व पक्ष जे महाविकास आघाडी, मनसे आणि इतर जे छोटे पक्ष आहेत त्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि पुढची भूमिका मांडणार आहेत। असंही कळतंय जर सर्वपक्षीय नेत्यांनी ठरवलं तर एक आंदोलन छेडलं जाईल किंवा मग रस्त्यावरची लढाई या राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात लढली जाईल। मात्र याबद्दल अधिकृत जी माहिती आहे ती दुपारी 3 वाजता त्या पत्रकार परिषदेमध्ये कळेल। या सगळ्या शिष्टमंडळाचं हेच म्हणणं आहे की पुन्हा एकदा मतदार याद्या तपासाव्यात, त्या अपडेट कराव्यात, समरी सर्वेक्षण करावं आणि जोपर्यंत समरी सर्वेक्षण या याद्यांचं होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका किंवा मग निवडणुका पुढे ढकला आणि त्यामुळे सविस्तर जी भूमिका असणार आहे या सगळ्या नेत्यांची ही आपल्याला दुपारी 3 वाजता कळेल। आकांक्षा, अगदी त्यामुळे दुपारी 3 वाजताची ही पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। सर्वपक्षीय विरोधक नेत्यांची भूमिका यामधून जाहीर होणार आहे। धन्यवाद वेदांत या माहितीसाठी।